मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे कस्टर्ड. चला तर मग वेळ न घालवता अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि इन्स्टंट होणारं आणि मुलांना किंवा बाकीच्या घरच्यांना सगळ्यांनाच हेल्दी डिश आज आपण पाहूया कस्टर्ड. तर पहा, कस्टर्ड बनवण्यासाठी इथे आपण काही काही साहित्य घेतले ते पाहूया. तर इथे पहा, ॲपल एकदम बारीक कट करून घेतला आहे. तिथे मी काळी द्राक्षे घेतली आहेत, ते हे एका द्राक्षाचे 4 भाग करून घेतलेले आहेत. तिथे मी आपले रेग्युलरचे द्राक्षे घेतलेले आहेत, त्याचेही मी 4 भाग तयार करून घेतलेले आहेत. डाळिंबाच्या ब्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे. याच्यामध्ये मी गोल्डन मनुके, काळे मनुके आणि काजू हे घेतलेलं आहे. साखर घेतली आहे गरजेप्रमाणे. तिथे कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि फ्लेवरसाठी तिथे मी इलायची पूड घेतली आहे. आता ह्यामध्ये ऑप्शनल आहे हे ड्रायफ्रूट, मनुके, काजू हे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही. चला लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया. इथे मी 2 लिटर दूध घेतलं आहे आणि तेही मी छान असं 10 मिनिटासाठी शिजवून घेतलेलं आहे आटवून. तर पहा, इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुधाला छान असं मी आटवून घेतलेलं आहे. तरी पण इथे अजून मी 5 मिनिटं छान असं मिक्स करत आटवून घेणार आहे. तर पहा, इथे कस्टर्ड पावडर होती त्याच्यामध्ये मी दूध घालून मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण ते ह्याच्यामध्ये सोडून घेऊया. आता इथे आपल्याला कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटं आपल्याला मिडियम फ्लेमवरती असंच हलवत राहायचं आहे. आता पहा, 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि ह्यामध्ये आता आपण साखर ॲड करून घेऊया. तर पहा, साखर टाकून आपल्याला इथे 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि सगळी साखर इथे वितळलेली आहे. अजून इथे आपल्याला 8 ते 9 मिनिटासाठी छान असं मिडियम फ्लेमवरती कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. नाहीतर ह्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात किंवा खाली लागू पण शकते. आणि हे प्रोसेस करत असताना जे कढईला लागलेलं आहे ते पण काढून घ्यायचं चमच्याने. जसं आपण खवा तयार करतो सेम त्या प्रोसेसने. आता आपण 7 ते 8 मिनिटांनीच पाहू. तर पहा, इथे मला 20 ते 22 मिनिटं झालेले आहेत आणि छान असं आपलं कस्टर्ड झालेलं आहे. पहा, दूधही छान असं आटलेलं आहे आणि शिजलेलंही आहे. कलर हे पहा चेंज झालेला आहे. आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे आपल्याला पूर्ण रूम टेम्परेचरवरती आणायचं आहे. फ्रीजमध्ये लगेच ठेवायची काही गरज नाही थंड करण्यासाठी. आणि मग ह्याच्यामध्ये आपण फ्रूट ॲड करणार आहे. तर आता आपण थंड झाल्यानंतर पाहू. तर पहा, इथे छान असं थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया इलायची पावडर. ऑप्शनल आहे पण मला आवडते खूप. त्याचमध्ये ॲपल, द्राक्षे, इथे तुम्ही अजून हे जे लहान तुकडे पण करू शकता. काळी द्राक्षे, ड्रायफ्रूट आणि डाळिंब थोडेसे वरून आणखीन घालायला ठेवूया. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे सगळं असं छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि ह्याच्यावरून आता डाळिंब, हे सीझनचे फ्रूट आहेत सगळे, तर नक्की करा. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर खूप दाटसर वाटत असेल तर यामध्ये थोडंसं थंड दूध ॲड करा आणि मिक्स करा. आणि पहा, किती छान असं बाहेरच्या पेक्षा घरीच खूप छान असं कस्टर्ड तयार होतं. प्लस आपण इथे फ्रूट विथ ड्रायफ्रूट असं केलेलं आहे आणि खरंच ही डिश खूप छान होती. मुलांना बाहेर आईस्क्रीम वगैरे खायला घालण्यापेक्षा हे हेल्दी फूड घरीच करून खायला घाला.
आणि पहा किती छान असं कस्टर्ड आपलं रेडी आहे. ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पण वरून गार्निशिंगसाठी घातलेले आहे. तर पहा खूप छान अशी ही डिश होते आणि लहान मुलांना होममेड डिश खाण्यासाठी तसंच घरच्या प्रत्येकाला ही आवडतेच. बाहेर एवढंही छान भेटत नाही. तर पहा थिकनेस पण किती छान आहे आणि ड्रायफ्रूट्स विथ फ्रूट आपलं कस्टर्ड होममेड रेडी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर ही डिश एकदा नक्की ट्राय करा.